आणि आता ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होता ती एक्सक्लुझिव्ह स्फोटक वादळी मुलाखत जयंत पाटलांची. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एकदा अत्यंत एक गंभीर आणि खळबळजनक बातमी समोर येते, ती म्हणजे शरद पवार गट थेट एनडीए मध्ये सहभागी होणार का. चर्चा तर सुरू आहे आणि अशा चर्चांनी सध्या जो जोर धरलाय त्यातच दुसरीकडे महायुतीतले आमदार आणि खासदार निधी वाटपावरून तीव्र नाराज असल्याची चर्चा सुद्धा आहे. नवे पक्की माहिती आहे अगदी. आणि या सगळ्या घडामोडींवर ना सध्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. त्यातच शरद पवारांचे खासदार अस्वस्थ आहेत असा खळबळजनक दावाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एनडीटीव्ही मराठीवरच केला होता. मात्र आता या सगळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. जयंत पाटलांसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. पाहूयात. सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वाधिक जास्त आहे. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आहेत. मुळात या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चेत यासाठी आहे की एनडीए बरोबर जाणार का, खासदार फुटणार का, आमदार फुटणार का, अशी सगळी चर्चा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याबरोबर जयंत पाटील साहेब बोलायला आहेत. साहेब, सध्या सर्वाधिक चर्चा आपल्या पक्षाची आहे, ती असण्याचं कारण बेसिकली आमदार खासदार जसं युबीटीचं झालं तसं काही होईची जोरदार चर्चा आहे. काय खरं आहे नेमकं, सध्या काय चाललंय पार्टीत? तसं काय होणार नाही. आमचे सगळे खासदार आणि आमदार एकसंघ आहेत. अशा वावड्या तर उठत असतात, त्यामुळं मला वाटत नाही की असं काय होऊ शकतं. साहेब, पण या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान काही आमदारांची खासदारांची मतं वेगवेगळी आहेत अशी जोरदार चर्चा येते. त्यांचं मत आहे की एनडीएला सोबत राहावं, आयदर काँग्रेसबरोबर जावं किंवा मग आहे तिथे बाहेरून पाठिंबा द्यावा. असं काय आहे खरं? आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, कशाला अशा चर्चा आम्ही करू. आपले बाहेरच जादा चर्चा चालू आहेत. आमची कुठं बैठक झाली नाही, चर्चा झाली नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळं अशा बाहेरच्या ज्या वावड्या उठलेल्या आहेत त्या काही खरं नाही. म्हणजे एनडीएला सोबत आतनं बाहेरून असा पाठिंबा द्यायचा काहीच पुढे भविष्यामध्ये विषय नाही आहे? नाही, चर्चाच नाही आहे ना, त्यामुळं असं कसं होईल. तुम्ही अनेक आमदारांशी तुमच्या पार्टीचं बोलताय, खासदारांशी बोलताय, त्यांचा काय मतप्रवाह येतोय? त्यांचं काय, विरोधी पक्षाचं काम आम्ही करतोय आणि त्यात सगळे सहभागी आहेत. शेवटी कामासाठी कुठल्या मंत्र्यांना कोणी जाऊन भेटलं तर त्याचा वेगळा अर्थ काढणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान पृथ्वीराज नेते थेट बोलतात की 4 ते 5 पेक्षा जास्त खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थ आहे आपल्या पार्टीमध्ये तुमच्या, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये काही युबीडीसारखं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही, मी पृथ्वीराज बाबा हे आमचे हितचिंतक आहेत असं समजतो आणि त्यामुळं काळजीमुळं त्यांनी हे मत व्यक्त केलं असेल. पण आपल्यामार्फत त्यांनाही कळावं की आमचे सर्व खासदार हे एका मताने एका विचाराने काम करत आहेत. त्यामुळं त्यांनी जी चिंता व्यक्त केलेली आहे तसं काय होईल असं मला वाटत नाही. इथं पवारसाहेब 2 दिवसापूर्वी आले होते, त्यांनी जी तुमच्या सगळ्या आमदारांची बैठक घेतली, या बैठकीचा सूर काय होता मग? नाही, चहा पाणी गप्पा, बाकीच्या सगळ्या काय चालले सभागृहात वगैरे एवढ्याच चर्चा होत्या. कारण की अनेक आमदारांचं असं मत काही वेगळं होतं त्यांच्या बाबतीत की पवारसाहेबांसमोर काही मांडलं त्यांनी, काय त्यांच्या विकास कामांच्या बाबतीत, विकास निधीच्या बाबतीत. नाही, असं काही फारशी चर्चा झाली नाही. वारंवार या गोष्टींमध्ये फक्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचीच काय चर्चा येते की नाही भाजपाला पाठिंबा देतील? हे 2 महत्त्वाचे बिलं आहेत त्या बाबतीत प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे तिच्यात फूट पडल्यानंतर आता त्यानंतर दुसरा लहान पक्ष कुठला, त्यामुळं त्याला टार्गेट करण्याचं काम काही लोक करत आहेत. पण आमचा लहान असला तरी एकसंघ पक्ष आहे. तुमच्या पक्षाच्या खासदारांशी आमदारांशी समोरच्या सत्ताधारी बाकावरच्या संपर्कात आहेत, पण या गोष्टींसाठी जसं युबीटीचं करावा यासाठी संपर्क तर सगळ्यांचाच असतो, काही प्रॉब्लेम नाही. पण काम करण्यासाठी आमदार जातात मंत्र्यांच्याकडे. नाही, त्याच्या स्वरूपाच्या ऑफर तिकडून समोर नाही येतात का, मुद्दाम फूस लावण्यासारख्या? मला वाटत नाही तसं काही आहे. सत्तारूढ पक्षाकडूनही काही तसे प्रयत्न होत आहेत असं मला वाटत नाही. अच्छा, म्हणजे हे खरंच सांगताय, कॅमेरा आहे म्हणून सांगताय ही गोष्ट?
म्हणजे कारण की असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेकडनं अनेक खासदारांना संपर्क केला जातो, भाजपाकडनं अनेकांना डोळा मारला जातो. हो, मन त्या कोणी संपर्क केला की आमचे खासदार त्यांना अतिशय नम्रतेने सांगतात की आम्ही शरद पवारांना सोडून काही करणार नाही. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं आहे की बाबा नाही, आत्ता काही होईल असं वाटत नाही. आत्ता काही होणार नाही, मग भविष्यात होईल असं वाटतं का? नाही, आपल्या सगळ्यांचं मत आहे ना की आत्ता हे फुटणार आहे, आत्ता हे होणार आहे, आत्ता त्यामुळे आत्ता काही होणार नाही हे सांगतात ते. मला एक विचारायचं आहे की दिल्लीमध्ये जे 2 महत्त्वाचे बिल आणले जाणार आहेत, विधेयक आणले जाणार आहेत, त्यासाठी भाजपने अनेक इतर प्रादेशिक पक्ष, इतर म्हणजे राज्यातले इतर देशातले इतर राज्यातले ते तिथले खासदार अनेक इकडे तिकडे केले. यामुळेच ही सध्या चर्चा सुरू आहे का? आणि या सगळ्या मतांचं जुळवणी होईल यासाठी अनेक तुमच्या पार्टीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न आहे का? नाही, डिलिमिटेशन बिल, त्यात महिलांचं आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आमचे 8 खासदार एकत्रित बसून करतील. सुप्रिया सुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्या आणि पवारसाहेब बसून करतील आणि त्या बाबतीतलं धोरण त्यावेळी ते ठरवतील. साहेब, हे सगळ्या गोष्टींच्या दरम्यान तुमचं व्यक्तिगत मत काय की ह्या महत्त्वाच्या बिलांच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी वगैरे? कुठल्या? हे 2 डिलिमिटेशन्स आणि महिला विधेयक जे आरक्षण. माझं व्यक्तिगत मत आमच्या पक्षाचं माहीत नाही अजून, कारण आम्ही बसलेलो नाही एकत्रित, पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की आता 288 आमदार इथं आहेत. डिलिमिटेशन करून 430 आमदार करायचे. मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो किंवा इथला आत्तापर्यंतचे सगळे ते मोठ्या मतदारसंघातून निवडून आले. ते मतदारसंघ लहान करायचे, आमदारांची संख्या वाढवायची. आधीच आमदारांच्या आणि प्रशासनावर प्रचंड खर्च होतो. हे 288चे 430 किंवा 450 केले तर खर्च किती वाढेल याचाही विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं प्रशासकीय खर्च वाढवण्यापेक्षा प्रशासनाची कार्यक्षमता वाढवली पाहिजे असं माझं आज नाही पूर्वीपासून मत आहे. महिलांचं आरक्षण 288मध्ये महिलांचं आरक्षण करा ना, काय बिघडलं? काही लोक उभं राहणार नाही, तिथं महिला उभ्या राहतील. पण संख्या वाढवणं महिलांच्या आरक्षणासाठी, त्यापेक्षा माझा आरक्षणाला पाठिंबा आहे महिलांच्या. 288मध्ये तुम्ही आरक्षण ठेवा असं माझं म्हणतं आहे. तुमची आणि विनोद आता देशाचे 543 खासदार, म्हणजे 850 खासदार होणार म्हणे. म्हणजे नगरपालिका विधानसभेची होईल आणि महानगरपालिका संसदेची होईल. नाही, दुसरा एक 2 शेवटचे प्रश्न आहेत की तुमच्या आणि विनोद तावडेंची जी भेट झाली, या भेटीचे राजकीय अर्थ काढले गेले, तर खरंच ही भेट काय होती संदर्भातली? नाही, तिथं जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मिटिंग दुसऱ्या दालनात चालू होती. मी बाहेरच्या दालनात जिथं चहा दिला जातो तिथं बसलो होतो सुप्रियाताईंची वाट बघत. त्यांना त्या बाहेर आल्या, त्या यायच्या आधीचा जो काळ होता 15-20 मिनटं, ते विनोद तावडे साहेब तिथं बसलेले होते. त्यांच्याशी जनरल गप्पा वगैरे झाल्या. त्या आदिती तटकरे पण तिथं येऊन त्यांना भेटून गेल्या. त्यामुळं असं काय विशेष मला त्यात चर्चा. अशा ठिकाणी राजकीय विषय होणं नाही, काय विषयच नाही तर काय करणार विषय. चहा कॉफी आम्ही दिली एकमेकाला, त्या पलीकडे काही चर्चा नाही झाली. या सगळ्यात पुढे राष्ट्रवादी समोरचे आव्हानं तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंटेक ठेवणं हा आहे, कारण की ज्या पद्धतीने पक्ष फुटत आहेत, एकमेकांना फूस लावली जाते, वेगवेगळे विकास निधीचे इमले दाखवले जात आहेत. असं असतं, पण विकास निधी ही फार मर्यादित कल्पना आहे. जनतेच्या भावना, जनतेची मतं ही मतदारांनी देताना आम्हाला एका वेगळ्या विचारानं मतदान केलेलं आहे, त्याला आम्ही बांधील असलो पाहिजे. त्यामुळे विकास निधी हा फार महत्त्वाचा विषय असं नाही. काही कामं होतात, काही कामं होत नाहीत. आता सध्याच्या सरकारने ठरवलं आहे विरोधी पक्षाचं कामच करायचं नाही असं मी ऐकलं. पण अधिकाऱ्यांना काही काम सांगितलं तर अधिकारी कामं करतात, काही करत नाही तसं नाही. संजय राऊतांनी जे विधान केलं त्यानंतर तुमचं बोलणं झालं त्यांच्याशी? काय नाही, माझं काही बोलणं झालं नाही. काय कशामुळे मिसअंडरस्टँडिंग झाली एवढी? नाही, आता पवार साहेबांना कमी चालायला लागावं म्हणून मागच्या बाजूला गाडी त्यांची आणलेली. लिफ्टमधून खाली आल्यावर एकनाथ शिंदे यांचं दालन होतं आणि त्यानंतर पुढं पायऱ्या होत्या. तो त्यांचा बाहेर जाण्याचा मार्ग होता. सर्व आमदार म्हटले आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. आणखीन काही पक्षाचे आमदार भेटले. तर मग कुठं बसायचं? तर मी म्हटलं ही
इथं बसा, कारण दुसरीकडे कुठं बसायला गेलं तर आणखीन 2-3 दालनं वेगळी आहेत, पण ते आणखीन चालायला लागले असतं साहेबांना, म्हणून तिथे बसले. तिथं भेटले सगळ्यांना, चहा घेतला आणि गेले साहेब. शेवटचा प्रश्न, काल तुम्ही कनेक्टिंग लिंकवरनं खूप जोरदार टीका केली, सोशल मीडियामध्ये ती खूप जोरदार झाली, पण पडळकरांसारखे नेत्यांनी पण इथं तुमच्यावर खूप तोंडसूक घेतलं काल विधानसभेमध्ये भाषणांमध्ये अंतिम आठवड्यात. त्याच्यामध्ये त्यांनी थेट इस्लामपूरमध्ये ईश्वरपूरच्या मतदारसंघातल्या विकास कामांवर 30 वर्षाचा पाढा विषय काढला. फालतूगिरी आहे, मी त्याला उत्तरच देत नाही. त्याच्यात काय बोलणार? ज्याला माहिती नाही, कल्पना नाही, नुसतं देवेंद्र फडणवीसांना बरं वाटावं म्हणून माझ्यावर बुंकण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला आपण काय उत्तर द्यायचं? धन्यवाद पाटील साहेब. पाटील साहेबांनी सगळी सध्याची राजकीय परिस्थिती सगळ्या विषयावर भाष्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद साखरकुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.